सिंदखेड राजा जिजाऊ सृष्टी येथील सुरक्षा रक्षक सचिवपदी रोहित देशमुख यांची निवड झाल्यानं रोहित देशमुख यांनी मानले जिजाऊ जन्मोत्सव पदाधिकाऱ्यांचे आभार। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं जिजाऊ जन्मोत्सव निमित्त 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात भरत असून महाराष्ट्रात मराठा समाज सिंदखेड राजा इथं दाखल होते। त्यानिमित्तानं जालना शहरातील घायाळनगर येथील रोहित देशमुख यांची सुरक्षा सचिवपदी निवड झाल्यानं देशमुख यांनी जिजाऊ जन्मोत्सव पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। या निमित्तानं सिंदखेड राजा इथं 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मशाल रॅली काढण्यात येणार आहे। यावेळी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असून महिलांसाठी पॉइंटने जेवणाची व्यवस्था केलेली आहे। सिंदखेड राजा इथं जेवणासाठी 3 रस्ते आहेत, एक दुसरबीड, दुसरा देऊळगाव राजा आणि तिसरा जालना। सिंदखेड राजा इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सुरक्षा रक्षक सचिव रोहित देशमुख यांनी आज दिनांक 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान दिली आहे। 12 जानेवारी निमित्त सुरक्षा रक्षकपदी समितीपदी तुमची सुरक्षा रक्षक समितीपदी तुमची निवड झालेली आहे। कशा पद्धतीने तुम्ही सुरक्षा राखणार आहात सिंदखेड राजा? महासाहेब जिजाऊ यांचा 12 जानेवारीला जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे संपन्न होणार आहे। तर त्या अनुषंगाने त्याच्या पूर्वतयारीला सुरक्षा रक्षक समितीच्या सचिवपदी माझी निवड झालेली आहे। तर माझी निवड जिजाऊ सृष्टीच्या सर्व पदाधिकारी व शिवजन्मोत्सव सोहळा 2025च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। तर या वर्षी 11 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता मशाल यात्रा सिंदखेड राजाला असते। तरी सर्व महाराष्ट्रातील सर्व जिजाऊ प्रेमी शिवप्रेमी यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी 11 जानेवारीला सिंदखेड राजा येथे येऊन मशाल रॅली असेल व 11 तारखेला संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जिजाऊ सृष्टी इथे होत असतं। तसेच सकाळी 8 वाजता ध्वजारोहण असतं 12 तारखेला। त्याच्यानंतर जिजाऊंना मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम बऱ्याच प्रकारे लाखोंच्या संख्येने शिवभक्त तिथे येतात। तर महिला भगिनींनाही या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण या वर्षी जर मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं आला तर सर्व प्रकारची सुरक्षा व तुम्हाला पॉइंटवर जेवण असो पाणी असो याची व्यवस्था केलेली आहे। तरी साऊंड सिस्टीमची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली आहे। तरी गर्दीचा सर्व आराखडा बघता जिजाऊ सृष्टीचे सर्व स्वयंसेवक व सुरक्षा रक्षक समिती सर्व शिवभक्तांच्या व जिजाऊ भक्तांच्या स्वागतासाठी तयार आहे। कशा पद्धतीने सुरक्षा राहणार, तुमची तयारी कशी पद्धतीने करणार आली? आपल्या इथं पार्किंग असते व सिंदखेड राजा ह्या गावात येण्यासाठी प्रमुख 3 रस्ते आहेत। एक रस्ता येतो दुसरबीड ह्या भागातून, दुसरा रस्ता येतो देऊळगाव राजा इकडून आणि तिसरा रस्ता जालन्यावरून सिंदखेड राजाला येतो। ह्या 3 पॉइंटवर आपले पार्किंगची व्यवस्था असते आणि गर्दीचा जो आराखडा असतो त्या गर्दीच्या मरे आतमध्ये जास्त गर्दी होऊ नये व वाहनांमुळे याच्यामध्ये लोकांना त्रास होऊ नये वाहनांचा, त्यामुळे पार्किंग आपण बाहेर वळवलेली असते व शिस्तीमध्ये कसं जायचंय, कुठून एंट्री आहे कुठून एक्झिट आहे याचे सुद्धा पॉइंट आपण तिथे दिलेले असते व एकूण पार्किंगचे 20 पॉइंट असतात। त्या 20 पॉइंट मध्ये आपण प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक येणाऱ्या शिवप्रेमीला त्याचं वाहन काढण्यासाठी मदत व्हावी ह्यासाठी आपण सुरक्षा रक्षक समिती देऊन त्यांचे प्रत्येक कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्यांना होऊ नये ह्यासाठी आम्ही सुरक्षा देत असतो। काय नाव आपलं? रोहित देशमुख।